नाही, मी अपक्ष म्हणून या मतदारसंघामधनं उभे, सगळ्यांना तर पहिल्यांदा नमस्कार करते। मी अपक्ष म्हणून या मतदारसंघामध्ये उभे असताना माझ्या डोळ्यासमोर ह्या कसब्यामधले अनेक प्रश्न माझ्या समोर आलेत। वाहतुकीचा प्रश्न असेल, पोल्युशनचा प्रश्न असेल, पार्किंगचा प्रश्न असेल, किंवा पाण्याचा प्रश्न असेल, की मराठी माध्यमाच्या शाळा टिकवणं हा मोठा प्रश्न आहे। त्याच्यानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न, जुन्या वाड्याचे प्रश्न असतील, हे प्रश्न माझ्या एक महिला म्हणून माझ्या डोळ्यासमोर सगळे हे प्रश्न आले। आणि ह्या प्रश्नासाठी कोणीतरी वाचा फोडण्यासाठी एखादा प्रतिनिधी असला पाहिजे। कारण हे जे दोन उमेदवार आहेत, हे दोन उमेदवार फक्त मी राज्यात आमची सत्ता आहे, केंद्रात आमची सत्ता आहे, तरी पण ते कसब्याचे प्रश्न सोडवू शकत नसतील, फक्त हिंदुत्ववादावर जर मतं मागत असतील तर कसबा त्यांना माफ करणार नाही। आणि दुसरे जे उमेदवार आहेत तर ते सांगतात मी किती साधा आहे, मी किती भोळा आहे। म्हणजे तुमच्या साधेपणाने जर त्या कसबा मतदारसंघातले प्रश्न सुटणार नसतील तर तुमच्या साधेपणाचा काय उपयोग आहे त्या नागरिकांना? तुम्ही बोललाच नाही, तुम्ही जर काही तिथं प्रश्नच उपस्थित केले नाही तर तुमच्या साधेपणाचा काहीही त्या कसबा मतदारसंघातल्या लोकांना त्याचा उपयोग नाहीये। तुम्ही बोला ना, तुम्ही बोलत का नाही? तुम्ही फक्त मी साधेपणावर मतं मागायची, ह्यांनी हिंदुत्वावर मतं मागायची आणि हिंदुत्वावरच मतं द्या म्हणून सांगायचं। ह्याच्या पुढं लोक तुम्हाला कुणी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही। मला कळत नाही खरं, बटेंगे तो कटेंगे, काय गरज आहे का बोलायची? हिंदुत्ववादीवर कशाला तुम्ही मतदान मागता? बच्चे एक राहिलं तर सगळा देश एक राहिला तर आपल्याला इतर देशांची आपल्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही। आपण सगळे एक राहणार। आणि हिंदुत्वावर कशाला? हिंदू म्हणजे या भारतात राहणारे सगळे हिंदू आहेत। आणि मी सुद्धा हिंदू आहे, मला सुद्धा अभिमान आहे माझ्या जातीचा, मला सुद्धा अभिमान आहे मी हिंदुत्व असल्याचा। याचा अर्थ मी दुसऱ्या धर्माचा किंवा दुसऱ्या जातीचा द्वेष करावा असं छत्रपतींनी शिकवलेलं नाहीये। मी सुद्धा मी छत्रपतीची वारस आहे, पण मी ज्या छत्रपतींनी जो आदर्श घालून या महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे त्या आदर्शाचा वारसा चालवण्याचा प्रयत्न मी या कसबा मतदारसंघामध्ये करणार आहे। आणि त्यांचे प्रश्न, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी वाचा फोडणार आहे। एवढंच मी आश्वासन या ठिकाणी तुम्हाला सगळ्या माझ्या कसबा मतदारसंघातल्या मतदारांना देऊ इच्छिते। धन्यवाद।